नमस्कार. निवडक उद्यमीच्या या पुढच्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. थोडासा आज असं असू शकतं की माझा थोडासा अ, अ, आवाज थोडासा कमी आहे आणि असं येऊ शकतं कारण मी दुसऱ्या बँडविड्थमध्ये आहे. एनिवे, हरकत नाही. परंतु सांगायचं तर असं की आज एक विषय असा आपण घेतलेला आहे की नुकतंच काय झालं की माझ्या एक परिचयाची उद्योजिका आहे. तर तिच्याकडे ती फराळ म्हणजे खाद्यपदार्थ करते. तर दिवाळी आली तर मी तिला बरोबर दिवाळीच्या 4 तारखेला फोन केला पहिल्या दिवशी की बाबा मला फराळाचं घ्यायचंय कारण हल्ली घरी करायची प्रथा बंद हळूहळू कमी व्हायला लागली. करतात बरेच लोक पण आमच्या घरी थोडंसं कमी करत नाही मी. तर मी तिला फोन केला तर तिने मला सांगितलं की फराळ संपला. तर पहिल्या दिवशी फराळ संपल्यावर तिला तिला खूप ती खूप नाराज झाली. तिला खूप वाईट वाटलं की माझ्याकडे फराळ देऊ शकत नाही. पण मला नंतर काही काही गोष्टी सुचल्या त्या म्हणजे असं कसं काय फराळ संपतो वगैरे असं थोडक्यात की जिकडे क्वीन ऑफ फेस्टिवल्स आहे तुमचा जायचा आणि तिथेच तुमचं अवेलेबल नसतं. म्हणजे अँथनी सरांचा जर विचार केला तर क्रिसमस हा जो फेस्टिवल आहे आणि त्या दिवशी तुमचा केक संपला तर तुमचा गुन्हाच आहे तुमच्या दृष्टीने, तो व्यवसाय दृष्टीने. बरोबर. किंवा फराळाच्या बाबतीत जर विचार केला तर समजा तरी अगदी आधी जरी द्यायचं असतं तरी तिने काहीतरी कम्युनिकेशन करायला पाहिजे होतं. तर या दृष्टीने जे जाणवत आहे ना त्याविषयी आपण थोडंसं बोलणार आहे. हा एक झाला. दुसरं पण मी अजून एक बघितलं की प्रदर्शन असतात ना, एक्झिबिशन्स. तर तिकडे सुद्धा बघितलं की मी ज्यांच्याबरोबर काम करतो ते प्रदर्शनांमध्ये पार्टिसिपेट करतात पण इतका लीड्स वरती भर आहे त्यांचा. रिलेशनशिप डेव्हलप करणे, लॉंग टर्म कॉन्टॅक्ट डेव्हलप करणे हा कुठे विचारच नाही आहे त्याच्यामागे. तर हे एक मला जाणवलं. आणि इवन आमच्या सॅटर्डे क्लबच्या आपले बिझनेस मिटिंग असतात सर, अँथनी सर, किंवा दुसऱ्या पण बिझनेस मिटिंग असतात तिथे सुद्धा लोकांकडे विचारलं ना की अमुक अमुकचं तुझं हे आहे का, तर लोक कॉन्टॅक्ट सेव्ह केलेले नसतात त्यांच्याकडे. मेसेज जात नाहीत, न्यूजलेटर्स पोहोचत नाहीत. मग तुमचा व्यवसाय लोकांपर्यंत, तुमचा जर मेन रोडवरती व्यवसाय नसेल तर तुमच्या व्यवसायातले अपडेट्स लोकांना कळणार कसे? आपण वाण्याच्या दुकानात गेलं त्याला ब्रेड, खारी बिस्किट वगैरे आपल्याला आलेलं दिसतं. नवीन तांदूळ कुठला आलाय, गहू कुठला आलाय आपल्याला दिसतं. तसं आपल्या व्यवसायातलं काय दिसणार असं मला प्रश्न पडतो नेहमी. आणि म्हणून थोडंसं आम्ही आजचा पॉडकास्ट हा घेतोय. आणि याच्यामध्ये आपल्याकडे निशांत आहेच आणि अँथनी सर पण आता यावेळी आहेत. अँथनी सरांची मी ओळख वेगळी करून देईल नको. आपण खूप हे करत नाही याच्यात निवडकमध्ये किंवा यांच्या ओळखी बिळखी असं करत नाही. परंतु अँथनी सर इज अ सिनियर मॅनेजमेंट प्रोफेशनल आणि अनेक कॉलेजेसमध्ये ते शिकवायला पण जातात. आणखी अनेक वर्ष व्यावसायिक प्रोफेशनमध्ये आहेत. निशांत माझ्यासारखंच एक उद्योजक आहे. धडपडतोय आम्ही. आणि थोडीशी निवडक उद्यमीची ओळख म्हणजे निवडक उद्योगमध्ये आम्ही हेच काम करतो की प्रत्यक्ष जी कामं होतं त्याच्या पलीकडून आपल्याला काही शिकायला मिळेल का, लर्निंग आपलं जर वाढलं प्रत्येक अनुभवातून तर ते जास्ती सकस राहतं. असं आम्ही निवडक थोडासा हटके याच्यावरती प्रयोग असतो. कॉमन मध्ये आहे तुम्हाला ते मिळणार नाही. आणि गेल्या वर्षीपासून आम्ही सुरू असं केलं डिसेंबर पासून की पॉडकास्ट सुरू केले कारण आम्हाला जाणवलं की मीटिंग्स मध्ये लोकांना हजर राहता येत नाही. मग आपल्याला होणारं फ्रस्ट्रेशन की लोक येत नाहीत वगैरे. त्यातला एक हमखास मार्ग आम्ही असा काढला की पॉडकास्ट सुरू केले. आणि हे समोर असणाऱ्या विषयांना धरून आम्ही पॉडकास्ट करतो. म्हणजे तुम्हाला टिपिकल हे पॉडकास्ट दिसणार नाही. पॉडकास्टचा अर्थच आहे की ऑडिओ किंवा हे रेकॉर्ड करता येणार. परंतु त्या पॉडकास्टला वेगळ्या पद्धतीने घेतलं जातं. तर त्यामुळे हे पॉडकास्ट निवडकमध्ये आम्ही घेतो. आणि याच्या मागं मग चर्चा होतं. तो आमचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा स्पेशल. तर त्या ग्रुपची एक मेंबरशिप आहे आणि त्याची आम्ही वर्षाला 3,000 प्लस GST 3,540 रुपये फी करतोय आम्ही घेतो त्याची. आणि त्याच्यातनं काय होतं की एक बिझनेस क्लास टाईपचा अनुभव येतो. सिलेक्टिव्ह चोजन, आणखी फक्त त्याच्यात अजिबात गर्दी नसते. आम्ही त्याच्यामध्ये काही प्रमोशन मेसेज वगैरे काही करत नाही. कित्येक दिवस कधी कधी मेसेज सुद्धा नसतात. पण जे आहेत एकदम सकस आणखी अतिशय निवडक, खरोखरच निवडक धान्य त्याच्यावरती असतं. तर अशा प्रकारचा हा ग्रुप आहे. आमचा फेसबुकचा ग्रुप आहे तो मात्र तुम्ही जॉईन करू शकता. तो थोडासा सामान्य असं म्हणूया सर्वसामान्यांसाठी आहे. त्याला कुठल्याही प्रकारची फी नाही. तर याच्यात तुम्हाला जॉईन व्हायचं असेल वगैरे तर नंतर तुम्ही मला किंवा निशांत सर किंवा अंदाने सर या कोणालाही संपर्क करू शकता. या व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये जर टाकले तरी सुद्धा तुम्हाला चालू शकेल. तर आजचा थोडासा हा जो विषय आहे तर असं झाल्याने काय होतं म्हणजे याने नुकसान काय होतं की त्याच्याबद्दल निशांत सर सांगतील, निशांत सांगेल आणि अँथनी सर सुद्धा बोलतील दोन्ही गोष्टी की असं आपण अप्रोच न ठेवल्यामुळे काय होऊ शकतं. आणि जर आपल्याला जर हे होऊन द्यायचं असेल तर कुठली टूल्स वापरायची याच्याबद्दल सुद्धा अँथनी सरांचा बराच अभ्यास आहे. तर ते सुद्धा तुम्ही थोडंसं याच्यामध्ये आपण बोलत राहूया म्हणजे एकत्रच बोलूया. पण एक एक करत मला असं म्हणणं आहे की निशांनी सांगावं, निशांनी की याचे नुकसान काय होतं. मग थोडंसं ऑर्गनाईज होण्याकरता पॉडकास्ट आपला
की याच्यात नुकसान काय होऊ शकतं ह्या अप्रोच ठरवल्याने. आणि अँथनी सर तुम्ही नंतर सांगा की याच्याकरता उपाययोजना काय करूया, म्हणजे स्पेशली काय टूल्स किंवा न्यूजलेटर तुम्हाला माहिती असतील, बरंच तुम्हाला माहिती असतात काय घेऊ शकतं, असं आपण थोडंसं ऑर्गनाईज करूया. तर ओव्हर टू यू निशांतला पहिले मी सांगतो आणि काय फरक पडू शकतो. ओके, थँक्यू. नमस्कार, स्वागत सगळ्यांचं. जरा बराच गॅप नंतर होतोय पॉडकास्ट, पण दिवाळी काम सुट्ट्या असं सगळं होतं. एनिवे, विषय पण ऍक्च्युली फार बर्निंग सब्जेक्ट आहे आणि सहज बघायला गेलं तर बरेच जण असं कोणावरती आपल्याला ब्लेम नाही करायचं, पण हलक्यात घेतात आणि एकदम आयरनिक सब्जेक्ट आहे की हा ऍक्च्युली खूप अभ्यासाचा विषय आहे की एखाद्याला तुम्ही अमुक एखादी वस्तू अगदी तुमच्या पीक ऑफ सीझनला नाही आहे असं म्हणता, किंवा तुम्ही दुकानात गेली तिकडे नसते, तुम्ही शॉपिंग मॉल मध्ये गेला, तुम्हाला कपडे घ्यायचे, तुमची साईज कलर अवेलेबल नाही आणि तुमचा वेट पिरियड खूप आहे, हे हलक्यात घेण्यासारखं आहे का? आणि ह्याच्याने होणारी नुकसान दुहेरी असतं. ते दुहेरी कसं, त्याचाच लोकांना ऍक्च्युली विसर पडलेला असतो किंवा फारसा तेवढा त्यांनी खोलात जाऊन विचार केलेला नसतो. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सौमित्र सरांनी सांगितलं जसं फराळ संपला दिवाळीच्या तोंडावरती, म्हणजे दिवाळी संपली नाही, अजून सुरू व्हायची. आणि हे प्रॉडक्ट आहे, ह्याच्याने होतं काय की त्यावेळेला समजा बरेचसे उद्योजक की अरे माझा हा कस्टमर आजचा गेला म्हणून होता, पण ते तेवढं नाहीये. त्याला आपण त्या एक वेळेचं ट्रान्झॅक्शनल लॉस म्हणू शकतो, इनडायरेक्ट लॉस, की त्याच्यातून काहीतरी 2 रुपये नफा झाला असता. पण गेलेला कस्टमर दुसरीकडे शोधायला गेला आणि त्याला तिथे प्रॉडक्ट मिळालं, त्याला तिथे कन्सिस्टन्सी मिळाली. टिपिकली एक जेव्हा एफएमसीजी बिझनेस असतो, जे रोज संपतं, रोज तयार होतं किंवा मागवलं जातं आणि विकलं जातं, अशा ठिकाणी जर तुमच्याकडे नसलेलं प्रॉडक्ट दुसऱ्या ठिकाणी मिळालं तर एक दाट शक्यता अशी असते की तो कस्टमर नेक्स्ट टाइम ऑनवर्ड्स पासून त्यांच्याकडे जाईल किंवा तुमच्याकडे फार रेअरली येईल. त्यामुळे तो कस्टमर तुम्ही कायमचा गमावला, प्लस कदाचित तुमचं निगेटिव्ह मार्केटिंग होईल किंवा ऍटलिस्ट तो 4 लोकांना त्याने नाही सांगितलं तरी तो स्वतः मात्र तुमच्याकडे येणार नाहीये. तो फॉर लॉंगर पिरियड ऑफ टाइम साठी तो तुमच्यापासून दूर गेला किंवा तुमच्या कम्पेटिटरकडे गेला. म्हणजे तुम्ही काय केलं की तुम्ही हे जे तुमच्याकडे माल असणार पाहिजे, आणि एखादं माणूस व्यवसाय करतो तेव्हा एवढं एबीसीडी समजतं की आपण काहीतरी एक एक्स नंबर काहीतरी क्वांटिटी मेंटेन ठेवली पाहिजे. आपण आता टिपिकल बिझनेस लँग्वेज मध्ये त्याला एसकेयू म्हणतात, स्टॉक किपिंग युनिट. म्हणजे अमुक एका साईज अमुक एका रंगाचे एवढे माझ्याकडे असले पाहिजे, ते संपत आले तर त्याचं स्वतः प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग करत असाल तर त्या हिशोबाने तुमचं प्रोडक्शन प्लॅनिंग झालं पाहिजे. किंवा तुम्ही शॉपिंग मॉलला तुम्ही कोणाच तरी घेऊन विकताय, टिपिकली डीमार्ट वगैरे, तर तुमचे इन्व्हेस्ट प्रोडक्शन प्लॅनर तिथे असले पाहिजेत. त्यांनी एक रेड फ्लॅग असला पाहिजे की अमुक एवढे युनिट एका साईजचे कमी झाले की ते प्रॉडक्ट मला त्या वेंडर कडून सप्लायर कडून मागवायला पाहिजे आगाऊ. ते मागवतानाही काही नियम असतात की ते मागवल्यानंतर किती दिवसात त्या वेंडर कडून येतात, तितक्या दिवसाचा थ्रेशोल्ड लिमिट ठेवून तुमच्याकडे किती दिवसात ते विकलं जातं. मग एक बेअर मिनिमम कपॅसिटी हिट झाली की त्याच्यानंतर माल तर आहे, पण तो लगेच मागवला पाहिजे की तो 10 दिवसात येईल आणि 10 दिवस विकण्या एवढं माझ्याकडे माल आहे. हे सगळं करावं लागतं. नाहीतर तुम्ही काय केलं, मगाशी मी जे उलगडून सांगत होतो की तुम्ही स्वतःहून, म्हणजे ही काळजी न घेतल्यामुळे तुम्ही स्वतःहून तो कस्टमर तुमच्या कम्पेटिटरला दिला, आणि हे भारी पडू शकतं, हे परवडणारं नाही. आणि परवडणारं नाही अशासाठी कारण ह्याच्यात मोर ऑफ इच्छाशक्ती आणि हलगर्जीपणा आहे. तुम्हाला व्यवसायाचे एबीसीडीच समजले नाही. त्यामुळे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट म्हणतो आपण त्याला, तर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट हा महत्वाचा विषय आहे की तुमच्याकडे असणारं प्रॉडक्ट तुम्हाला माहित असलं पाहिजे किती दिवसात कसं संपतं, आणि त्या प्रॉडक्टची साईज कलर किंवा अजून जे काय पॅरामीटर असतील ज्याच्याने तुम्ही व्हरायटी किंवा चॉईस ऑफर करता कस्टमरला, ते सर्टन बेसिक क्वांटिटी तुमच्याकडे ऍट एनी गिवन पॉइंट इन टाइम असलं पाहिजे की वन टाइम कॅपिटल इन्व्हेस्टमेंट तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये करायला पाहिजे. नाहीतर जे होत आहे ते मगाशी म्हटल्यासारखं की तुमच्याकडे नाही दुसऱ्याकडे गेला, तो तिकडेच राहिला, 4 लोकांना सांगितलं अरे ह्यांच्याकडे इन्व्हेंटरी नसते तू इकडे जा. तर ह्याला आपण ऑपॉर्च्युनिटी लॉस म्हणतो. बऱ्याच वेळेला हा ऑपॉर्च्युनिटी लॉस हा प्रकार आहे, हा लोकांच्या लक्षात येत नाही. त्यांना असं वाटतं की हा तात्पुरता मी गमावला कस्टमर येईल परत, पण तसं होत नाही. तो कस्टमर गेला तर जातो
आणि तो कायमचा जातो आणि त्याच्याबरोबरच्या 4 ओळखीच्यांनाही दुसरीकडे घेऊन जातो. तर ती जी आहे म्हणजे तुमच्या चुकीमुळे समोरच्याला अधिक फायदा झाला, त्याला ऑपॉर्च्युनिटी बेनिफिट झालं, जे कस्टमर त्याच्याकडे नव्हते त्या एका सिंगल माणूस त्यांच्याकडे घेऊन गेला. तर एवढं ते दुप्पट वेगाने ऑलमोस्ट कंपाऊंड झाल्यासारखं ते तुम्हाला भोवतं. त्याला आपण ऑपॉर्च्युनिटी लॉस म्हणतो. तर हे 2 महत्वाचे पॉइंट आहेत ज्याच्यावरती विचार करायला पाहिजे. आणि तुम्ही आज डीमार्ट किंवा अशा ठिकाणी तुम्ही गेला तर ह्या सगळ्या गोष्टीचा फार कटाक्षाने विचार केला जातो, त्या हिशोबाने काळजी केली जाते, त्या हिशोबाने तो डेटा ट्रॅक होत असतो, किती क्वांटिटी आहे आणि त्याची ऑर्डर प्लेस केली जाते. आणि ते वेळेत नाही आलं तर फॉलोअप साठी पण एक बफर पिरियड ठेवला जातो, की कदाचित दिवाळी आहे, ट्रान्सपोर्ट डिले होतील वगैरे वगैरे. एवढं सगळं फ्युचर प्लॅनिंग करायला लागतं. तर हे आहे. आणि ह्या हिशोबाने लोकांनी विचार करावा. तो फक्त त्या वेळेचा ट्रान्झॅक्शनल किंवा इन्सिडेंटल लॉस नसतो, तर त्याच्यापेक्षा बरंच काही नुकसान होऊ शकतं. एवढ्याबद्दलच बोलायचंय. नंतर मी अजून काय आपल्याला एकत्र बोलायचं असेल तर मी मांडतो, पण अँथनी सर तुम्हाला ह्याच्याबद्दल सांगतील. एखाद दोन एक्झाम्पल मी तुला बोलत नंतर राहूया देईन. आपण. हो, एखाद दोन एक्झाम्पल देईन नंतर, लोकल ग्लोबल जे काय ते. पण अँथनी सर नाही, इथे ह्याच्याबद्दल. एक एक गोष्ट फक्त मला बोलायची आहे, मग आपण अँथनी सरांकडे येऊया. तर हे होतं का माहितीये का, मला अजून एक जाणवलंय असं, की हे तर तू बोललासच, म्हणजे प्रत्यक्ष मॅनेजमेंट मधलं, ऑपरेशन मधलं म्हणलास, इन्व्हेंटरी वगैरे हम्म, ऑपरेशन मधला भाग आहे. पण मला म्हणायचं कॉग्नेटिव्ह जे आहे ना याच्यामध्ये, की हम्म, त्याच्यामध्ये गंमत काय आहे, की लोक व्यवसाय जे करतात ना, अनेक वेळेला बघितलं मी. तुला परवा मागे आपण ते पिझ्झाच्या फ्रँचायझी बद्दल बोललो होतो बघ, नंदा सरांची. त्यांच्याशी हम्म, परत जाऊन मी नंतर बोललो की काय करता येईल वगैरे. तर परत मी त्यांना हे स्पेसिफिकली सांगितलं होतं की तुमच्याकडे जे फ्रँचायझीचे एन्क्वायरी होतात त्या हँडल होत नाहीत, असं त्यांचं तक्रार हा, आहे. हा, आणि हा. किती येतात, हम्म. महिन्याला 13 ते 14 एन्क्वायरी येतात फ्रँचायझीचे, बापरे. समोरून येतात. सो दे आर नॉट हँडल प्रॉपरली. हा त्यातला महत्वाचा विषय आहे. आणि हा त्यांच्याशी बोलायला गेलो असताना सुद्धा अंतरे सर ते त्याच्याबद्दलच बोलत होते की आमच्याकडे पिझ्झा कसा बनतो, आम्ही कसं सॉफ्ट करतो, आम्ही कसे व्हेजिटेबल आणतो. मी म्हटलं हे तुम्ही जे करताय ना, हे लोकांना कळायला पाहिजे ना, नंबर वन. तर तुमचं एक म्हणजे तयार करणे प्रॉडक्ट आणि तुमच्या प्रॉडक्ट विषयी लोकांना सांगणे हे पण तितकंच महत्वाचं काम आहे. मार्केटिंग फॉरगेट मार्केटिंग सब्जेक्ट. पण मी आज घरी ना भाजी केली, मी शिरा केलाय आणि तुम्ही खायला या, हे सांगावं असं वाटणं जे आहे ना, हे वाटण्यावरून तुमचं वाटण्याकडे लक्षच नाहीये. तुम्हाला करण्यातच जास्त इंटरेस्ट आहे शिरा करण्यात. तो समोरच्याने खाल्ला शिरा तर उपयोग आहे ना त्याचा. तर हे जरा कुठेतरी अटेन्शन किंवा पॅशन थोडीशी कमी पडते असं मला वाटतं, लोकांना सांगणं त्याच्याबद्दल. कारण लोकांनी जर घेतलं, तुम्ही नुसतं शिरा करून उपयोग नाही, लोकांनी खाल्ला तर उपयोग आहे, कारण तुमचा व्यवसाय आहे. घरात फार फार तर काय होईल, खाणार नाही कोणी, त्यात पैशाकडे काय होणार नाही. पण व्यवसाय मांडलाय तर खेळ मांडीला. खेळ मांडीला असेल तर तुम्हाला त्याला कस्टमर, त्याला कळायला हवं. आणि त्याला जेव्हा पाहिजे तेव्हा जेवण तुमच्याकडे हजर असायला हवं. तुमचं जेवण संपलं, बंद दुकान, हे पुणेरी पद्धत झाली कामाची. आमचं 1 वाजेपर्यंत उघडं असतं, नंतर येत नाही. असं धंद्यात करून नाही चालणार. जेव्हा 1 वाजता एक वेळ बंद होत असेल, पण 12 वाजता जेव्हा भुकेची वेळ आहे तेव्हा ती खानावळ उघडीच असते. 11 वाजता नाही संपत, ते लक्षात ठेवायला पाहिजे आपण. हा. तर दिस वॉज माय पॉईंट, की हे एक होतं. आणि आता मी अँथनी सरांना सांगतो की सर तुम्ही थोडंसं याच्यावरती सांगा की हे तुमचं काय मत आहे आता इमिजिएटली. आणि हाऊ कॅन दे, म्हणजे ते लोक कसं काय ते हे करता येईल, ओव्हरकम करता येईल. प्लीज ओव्हर टू. येस. थँक्यू, थँक्यू. खूप सुंदर विषय आहे ऍक्च्युली आणि महत्वाचा कळीचा विषय आहे. कारण याच्यातून एक गोष्ट जाणवते, म्हणजे पहिली गोष्ट निशांतने ज्या काही 2-3 गोष्टी बोलल्या होत्या ना, अपॉर्च्युनिटी कॉस्ट. हो, असं होऊ शकतं की मला ही जी ऑर्डर आहे ती कदाचित खूप मोठ्या किमतीची असू शकली असती. हा एक खूप मोठा महत्वाचा मुद्दा, राइट? सो तो खूप अपॉर्च्युनिटी कॉस्ट आपण विचार करत नाहीत. आणि अ, त्याच्या जोडीला अजून जे काही जातं, राइट, जे अधिक आहे, व्हॉट इज द कॉस्ट ऑफ अ लॉस्ट अपॉर्च्युनिटी, या पर्स्पेक्टिव्हने मला वाटतं आपण बिझनेसकडे बघणं खूप महत्वाचं आहे. आपण विचार करतो की माझा एकच सेल नाही गेला ना, अरे मी एकालाच नाही बोललो, अरे पण त्या एका व्यक्तीमुळे अजून 10 व्यक्ती आपल्याकडे आल्या नाहीत. ही गोष्ट आपण गृहीत धरतच नाही किंवा गृहीत सोडून द्या, विचारतच घेत नाही. तो एक महत्वाचा मुद्दा आहे. सो अपॉर्च्युनिटी कॉस्ट त्याच्याकडे बघण्यासाठी, की इफ आय से नो टू वन कस्टमर, व्हॉट इज द कॉस्ट ऑफ दॅट वन नो टू वन कस्टमर, हा एक महत्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे जो आपण विचारात घ्यायला पाहिजे.
दुसरी गोष्ट आहे की सणासुदीचे दिवस, राईट, इथे प्री प्लॅनिंगचा जो मुद्दा आहे की तो विचारातच घेतलेला नाहीये की मला नेमकं सणासुदीच्या दिवसात माझ्याकडे किती ऑर्डर येतील किंवा किती एस्टिमेट असायला पाहिजेत आणि साधारणतः कधी संपणार माझा जो टार्गेट आहे तो. आणि तसा आहे तर मी माझ्या परस्पर जे काही कस्टमर्स आहेत पोटेन्शियल त्यांना तो कम्युनिकेट केलेला आहे किंवा नाही, याचा सुद्धा विचार झालेला नाहीये. आणि ऐन दिवाळीच्या तोंडावर जर असं होत असेल तर देन ऑब्व्हियसली प्री प्लॅनिंग नाही आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मला वाटतं सौमित्र सर बोलताना बोलले ते डेटा ना, की अ, कसा डेटा म्हणजे माझ्याकडे मागच्या 3 महिन्यातला किंवा मागच्या 4 दिवाळी जी साजरा झाली, माझा किती व्यवसाय झालेला त्याचा. त्याच्यामध्ये मी ग्रोथ अँटिसिपेट पकडलेली आहे की नाही. म्हणजे मी मागच्या वेळी जर एक 5 लाखाचा व्यवसाय केला किंवा 10 लाखाचा व्यवसाय केला, यावर्षी तो तेवढाच राहणार आहे की वाढणार आहे? आणि मी मागच्या 4 वर्षांचे, 5 वर्षांचे जे ट्रेंड्स बघतोय, त्याचा मी जेव्हा अभ्यास करतो, तेव्हा मला काय दिसतंय, राइट? तो हा एक डेटा विचारात घेणं खूप महत्वाचं आहे. आपण तो घेत नाहीत आणि आपला फराळ दुसऱ्या कोणापर्यंत पोहोचेल, नाही पोहोचेल हे सुद्धा आपण विचार करत नाही. सो डेटा, अंडरस्टँडिंग द ट्रेंड्स कसं आहे आणि किती करू शकतो आपण, ते महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला लोकं दिवाळीमध्ये ठरवतात, की माझा या दिवाळीला एवढा व्यवसाय मी करणार आहे. जसं यूएसमध्ये ब्लॅक फ्रायडे असतं किंवा चायनामध्ये सिंगल्स डे असतो. आणि Flipkartचे बिग बिलियन डे हे सगळे एक ठराविक टप्पा ठरवून केलेलं असतं. इथे मला थोडंसं एक Flipkartचं उदाहरण द्यावं असं वाटेल. Flipkartचा फर्स्ट बिग बिलियन डे सेल जो झाला, तो अक्षरशः तासाभरात आपटला आणि लोकांनी भरपूर तक्रारी केल्या कारण Flipkartची तयारी नव्हती. दे हॅड नॉट अँटिसिपेटेड की लोकं एवढ्या प्रचंड प्रमाणात तिकडे येतील आणि खरेदी करतील. Flipkart had to सगळं publicly क्रॅश issue an apology, come out, make a statement. सचिन बिनी बन्सल दोघांनी पब्लिक स्टेटमेंट दिली. मात्र त्याच्या पुढच्या वर्षी त्यांनी जो धडा घेतला, म्हणजे 10,000 इंजिनिअर्सची टीम 3 दिवस जो बिग बिलियन डे चालणार होता, 3 दिवस Flipkartच्या ऑफिसमध्ये सगळे इंजिनिअर्स त्यांना सांगितलं गेलं, "तुम्हाला जे काही पाहिजे ते आम्ही इथे देऊ, राइट? बट नॉट अ सिंगल कंप्लेंट शुड कम." अँड देन Flipkart, देअर वॉज नो लुकिंग बॅक आफ्टर दॅट. हे जी जाणीव आहे, की ती अपॉर्च्युनिटी मिस झाली किंवा आपण कमी पडलो तर काय होतं आणि त्याच्यासाठी पुढच्या वेळेस काय तयारी करायची हे खूप महत्वाचे आहे. दुसरं जर सुमित्र सर बोलताना परत बोलले, खूप छान मुद्दा सांगितला अवेअरनेसचा. म्हणजे मी किती चांगला बनवतोय फराळ, किती काय करतोय ते जर कोणाला माहीतच नसेल आणि ते पोहोचणारच नसेल, देन अगेन आय एम गेटिंग इंटू दॅट सेम ट्रॅप. आता एक कोण बोलणारा बोलू शकतो, की अशी विचारसरणी असू शकते, की "अरे नाही, मला एवढाच व्यवसाय करायचा आहे." देन इट इज अ डिफरंट स्टोरी. पण मग तुम्ही त्या तेवढ्या लिमिटेड बजेटमध्ये, तेवढ्या लिमिटेड स्कोपमध्ये तुम्हाला समाधानी असाल तर ठीक आहे. पण तुमचा व्यवसाय एका पुढच्या टप्प्यावर, एका स्केलवर नेऊन ठेवायचा असेल, तर लोकांना तुमचा प्रॉडक्टच्या बद्दल अवेअरनेस असणं खूप चांगलं महत्वाचं आहे. आणि मी नेहमीच सांगतो, व्हेन देअर इस नो अवेअरनेस, नोबडी इज इव्हन गोइंग टू बाय ऑर थिंक अबाउट इट. सो जे आहे काय बोलतात ते ना, म्हणजे तुमचा प्रॉडक्ट जगातला बेस्ट असला, पण कुणाला त्याची माहिती नसली आणि नोबडी इज अवेअर अबाउट इट, देन इट इज ॲज गुड ॲज अ लॉस्ट अपॉर्च्युनिटी. अनदर थिंग दॅट इज देअर इज टायमिंग. म्हणजे जे काही सणासुदीचे दिवस आहेत, जे काही महत्त्वाचे दिवस आहेत, तेव्हा मी अपेक्षा करणं म्हणजे कसा माझा व्यवसाय असणार आहे, माझा अपटिक काय असणार आहे. जसं निशांत पण बोलला, की किती कस्टमर्स अपेक्षित आहेत, सणासुदीच्या दिवसाला किती वाढण्याची शक्यता आहे. आपण जर कुठल्याही दिवाळीच्या शॉपिंगला कधीही बाहेर पडलो किंवा कुठल्याही सणासुदीच्या वेळेला बाहेर पडलो, तर आपल्याला लक्षात येईल सगळ्यांनी एक्स्ट्रा स्टॉक आणून ठेवलेला असतो. बिकॉज ती टायमिंग आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मला वाटतं बरेच लोकं तो विचार करत नाहीत. भारतात जो आहे ना, वर्षभर सेल नाही होत. साधारणतः गणपतीला पासून जी सुरुवातीला खरेदीला स्टार्ट होते, ती नॉर्मली जानेवारीपर्यंत जिथे मकर संक्रांत होते, तोपर्यंत हा जो काही कालावधी आहे, बरेचसे सण जे आहेत ते या कालावधीत येतात.
आणि मेजर चंक ऑफ द शॉपिंग हॅपन्स ड्युरिंग दिस पिरियड. मग हा टायमिंग किती महत्वाचा आहे, कारण या 4 ते 5 महिन्यात ऍक्च्युली तुमच्या व्यवसायाचे बाकीचे जे काही महिने आहेत त्याच्यासाठी तुम्हाला महत्वाचे असं भांडवल वगैरे आणि बाकीच्या गोष्टी मिळणार आहेत. तर ते टायमिंग अंडरस्टँड करणं खूप महत्वाचं आहे, राईट? सो दीज आर सम ऑफ द पॉइंट्स. आता याच्या व्यतिरिक्त मला थोडेसे ना म्हणजे एक 2-3 मुद्दे अजून मी जस्ट ऍड करतो. पहिला याच्यामध्ये लाँग टर्म ग्रोथ पोटेन्शियलचा आपण विचार करत नाही आहोत, की मी नाही बोललो. पण आज ज्या व्यक्ती मला ऑर्डर देत होती, कदाचित पुढच्या वर्षी देईल, त्याच्या पुढच्या वर्षी देईल आणि खूप मोठ्या ऑर्डर्स येण्याची शक्यता आहे. तर लाँग टर्म विचार नाहीये. आता नाहीये माझ्याकडे, संपला फराळ, राइट? तो हा नाहीये तेवढ्यापुरतीच केलेला विचार आहे. पुढची 10 वर्ष, राइट? व्हॉट इज द नेक्स्ट 10 इयर कस्टमर लाईफ सायकल आपण जी बोलतो, त्याचा विचार करणं, त्याचा विचार होणं खूप गरजेचं आहे. तर लाँग टर्म ग्रोथ पोटेन्शियल अशा वेळेला विचार करणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मला एक एडव्हांटेज मिळू शकलेला आणि लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे, आपण कस्टमरला जेव्हा आयत्या वेळी मदत करतो ना, कुठलाही कस्टमर असतो, ती मदत जी आहे, ती तो अक्षरशः लक्षात ठेवतो आणि त्याच्या बेसिसवरती आपल्याला 10 नाही तर 100 लोकं भेटतात. ही बिकम्स अ ब्रँड अँबॅसिडर. सो आपला जो एडव्हांटेज आहे तो दुसऱ्यांपर्यंत पोहोचेल. अरे मला त्यांनी ना त्यावेळेला अशी मदत केलेली आणि खूप सुंदर फराळ होता. दॅट दॅट स्टेज लाँग टाईम, राइट? सो दॅट इज अ कॉम्पिटिटिव्ह एडव्हांटेज बिल्ड करण्यासाठी सुद्धा आपल्याला खूप मदत होते. दुसरी जी आहे ती आपली ब्रँड व्हॅल्यू एन्हान्स होते. जेव्हा 4 लोकं आपल्या ब्रँडविषयी असं काही झालेलं आणि आपण त्यांना मदत केलेली, राइट? देन इट एन्हान्सेस आवर ब्रँड व्हॅल्यू. 4 लोकं आपल्याविषयी बोलतात, आपल्या प्रॉडक्ट विषयी बोलतात, आपल्या सर्व्हिस विषयी बोलतात, तिचं कौतुक करतात. सो व्हेन वी आर सेइंग नो, आपण जेव्हा नाही बोलतो, तेव्हा आपण ही जी ब्रँड व्हॅल्यू आहे, राइट? वी लूज आउट ऑन दॅट. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती लॉयल्टी बिल्ड करण्याची एक सुवर्ण संधी, राइट? सो इन ॲडिशन टू व्हॉट वी हॅव डिस्कस्ड, त्याच्यामध्ये या 3-4 गोष्टींची मला भर घालावीशी वाटते, की या गोष्टींचा सुद्धा विचार करायला हवा आपण, राइट? जर आपल्याला साचेबद्ध एका ठराविक आकड्यापुरती किंवा ठराविक मर्यादेपुरतीच जर व्यवसाय करायचा असेल, देन इन दॅट केस इट इज अ गुड अप्रोच दॅट यू हॅव, की हां, ठीक आहे, मी 100 लोकांसाठी ऑर्डर घेणार होतो. 100 केले, संपले. देन इट इज नॉट अ बिझनेस. देन इट इज अ पार्ट टाईम हॉबी ऑर समथिंग, यू आर फाउंड ऑफ समथिंग अँड तुम्हाला ते करायची आवड आहे म्हणून तुम्ही करताय. दिस इज व्हॉट आय वॉन्टेड टू से. थोडंसं त्याचा उलट्या बाजूने पण आपण विचार करू. पण मला वाटतं निशांत, यू कॅन ॲड हो. टू धिस उल- थिंग्स. उलट्या बाजूनेच म्हणजे नुकसान, एक प्रोडक्शन लॉस हा पण एक एलिमेंट आहे सर, की तुम्ही बॅकएंडला जेव्हा काम तुमच्याकडे हे होत नाही. फॉर एक्झाम्पल मी जॉब करताना 140 आयटम होते एक ट्रॉली बनवताना. आणि मी एक एक्सेल शीट मेंटेन केली होती की कुठले कॉमन आयटम जे सगळ्या प्रॉडक्ट मध्ये लागतात, कुठले स्पेशलाइज्ड आहेत. आणि मला माझा बॉस फक्त साईज वाईज कलर वाईज मला क्वांटिटी द्यायचं आणि मी ती माझ्या इन्व्हेंटरीला लिंक करून ठेवली होती. की मी तिकडे आकडे टाकले की मला समजा एका बॅगेला मला 10 रनर लागतात त्या सॅटिन करून, तर ती मायनस होऊनच मला क्वांटिटी दाखवायची की आता हे माझ्याकडे बॅलन्स आहे. आणि त्याला मी थ्रेशोल्ड लावला होता की ऍट एनी गिवन पॉइंट इन टाइम हे माझ्याकडे इतके असलेच पाहिजे, कारण ते ऑर्डर करून बनवून माझ्याकडे यायला 10 दिवस लागतात आणि माझं 10 दिवसाचं कन्झम्पशन एवढं. मग त्या 10,000 जर मी दिले आणि ते 9,999 झाले तर ते मला रेड मध्ये रिफ्लेक्ट करायचे. सो दॅट्स माय अलर्ट टाइम की आय नीड टू ऑर्डर. आता जेव्हा आपण हे नाही करत, असं 2 वेळा झालं की झिपर वेळेत आल्या नाही, मल्टिपल फॉलोअप करू आणि 35 माणसांचा हात आता थांबणार आहे कारण प्रोडक्शन थांबलं. आणि 35 माणसांचं प्रोडक्शन, तुम्ही एक दिवसाची 35 माणसांची सॅलरी फ्री ऑफ कॉस्ट देणार आहात विदाउट हॅव्हिंग एनी आउट. तर हा एक अजून नुकसानीचा भाग असतो. आता ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट च एक चांगल्यातलं बेनिफिट मी असं बोलता बोलता बोललो, देअर कुड बी मेनी सच एक्झाम्पल्स गिवन. पण हल्ली रिसेंटली जे माझ्या लक्षात आलं होतं की वॉरन बफे, चार्ली मंगर यांनी सीज कॅन्डी हा बिझनेस विकत घेतला. कॅन्डी होती कॅलिफोर्निया मधली आणि प्रचंड नफ्यात विकलं जायचं. तो बिझनेस दुसऱ्या स्टेट्स मध्ये कॉपी होऊ शकला नाही, पण
एकदम कॅश काव बिझनेस होता. आणि सीज कॅन्डीने त्यांना 2 दशक जो डिव्हिडंड दिलाय ना, तो डिव्हिडंड एवढ्या बिलियन्स मध्ये होता की त्याच्यामधल्या जे कॉर्पस क्रिएट झाला होता त्याच्यातून त्यांनी कोका कोला विकत घेतला. आज अख्ख्या दुनियेला माहिती आहे की 5-5.5% स्टेक आहे कोका कोलाचा बर्कशायर हॅथवेकडे. आणि त्याची किंमत म्हणजे ते सांगतात की जगात फक्त 2च देश आहेत, क्युबा आणि कुठला तरी एक स्कॅन्डिनेव्हियन कंट्री मधलं, जिथे कोक विकलं जातं. आणि मग बफेटने एकदम सिम्पल त्याचं हे करून सांगितलं अनालाइज, की जगभर दिवसाला इतकं आउन्स कोक विकलं जातं, त्याच्यातले इतके आउन्स कोकचे पैसे माझ्याकडे येतात आणि त्याचं पॅसिव्ह इन्कम. तर ते कोक विकत घेताना ते लोक ऑलमोस्ट चोक होत होते, म्हणजे त्यांच्याकडचे सगळे पैसे ऑलमोस्ट त्यांनी लावले. पण ते पैसे त्यांच्याकडे तयार झाले कारण सीड्स कॅन्डी बिझनेस. तर ते लॉंग टर्मची व्हॅल्यू काय क्रिएट झाली. आणि तो जे नेहमी म्हणतो की प्राइस इज व्हॉट यू पे अँड व्हॅल्यू इज व्हॉट यू गेट. तर ह्याचे असे म्हणजे हे सगळं जर तुम्ही व्यवस्थित मॅनेज केलं तर त्याचं मंगस बेनिफिट्स असतात. दॅट्स अबाउट. तर याच्याबद्दल टूल्स बद्दल आपण थोडंसं बोलूया. म्हणजे आता तुम्ही एक विषय मांडलात असा की अगदी मी असं धरतो की अगदी हॉबी लेवलला जरी केलं, हॉबी लेवलला जरी तरी सुद्धा माझा माल ज्याला हवा आहे त्याला मिळू शकला नाही, मग तर हे नुकसानाचं ते तर आहेच ना त्याचं. आहेच. तर मी असं म्हटलं होतं की इवन तुम्ही जरी मर्यादित प्रमाणात किंवा मर्यादित सर्कलमध्ये ऍडव्हान्स बुकिंग करून समजा करताय, दॅट इज ओके. गणपतीच्या मूर्ती पण ऍडव्हान्स बुकिंग करून करताय. तर तुमच्याकडनं ना लोकांना हे तर कळायलाच पाहिजे की तुमच्याकडे काय साईजच्या या वर्षी आहेत. कारण तुमचं दुकान नाहीये, मी परत तेच सांगतो. दुकान रस्त्यावरती नाही आहे ना. त्यामुळे जर चॉईस करायचं असेल तर तुम्हाला लोकांना जसं माधवी आपल्याकडे नाही का, माधवी ही नाही का रे, बँगलोरची उद्योजक आहे हो, आमच्या कॉन्टॅक्टमध्ये, माधवी. माधवी जाधव. तर माधवी सगळं ऑनलाईन विकते. तर तिला मी 2-3 वर्षापूर्वी आमचं हे बोलणं झालं एकदा मीटिंगमध्ये. आणि तिला व्हॉट्सअपचा तिने मोठा डेटाबेस तयार केला आणि प्रत्येक वर्षीच्या लोकांना ती सांगायची की ही कट ऑफ डेट आहे आणि त्या कट ऑफ डेटमध्ये तुम्ही बुक करा, तर तुम्हाला मिळणार नाही मूर्ती तुम्हाला हवी तशी. बरोबर. हा पण एक चांगला मार्ग आहे. म्हणजे शी इज ऑल्सो डुईंग ग्रोईंग. आणि तिने तो 2012 पासूनचा तो स्टडी केला थोडासा डेटा. आता तसं म्हटलं तर मर्यादित प्रमाणात आहे. पण सी व्हॅल्यू क्रिएशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट आय मीन इज की तुम्हाला जर ती व्हॅल्यू क्रिएट, तर तुम्हाला इम्पॅक्ट हा क्रिएट करायला लागेल. हा याने इम्पॅक्ट क्रिएट होतो ना. तुम्ही समजा डेट सांगितली आणि तुम्ही सांगितलं त्यांना की अमुक तारखेला अवेलेबल आहे, तोपर्यंत तुम्ही बुक करा. आय एम रिअली कन्सर्न अबाउट यू. तुम्ही जे म्हणताय ते आय एम रिअली कन्सर्न अबाउट यू की तुमची ऑर्डर मला महत्वाची आहे. मग त्या उद्योजकीने मला नंतर 2-3 दिवसांनी घरी ते माणसाकडनं पाठवून दिलं वगैरे, ते सगळं झालं. पण त्यात ते म्हणजे गुणचे किंवा हॉतचे नाही आते ना, असं म्हणतात ते. तर तसं ते झालंच. हे जर आधीच झालं असतं, मला हे जरूर कळलं की तिला वाईट वाटते. पण मन एक भाग आहे आणि क्षमता एक दुसरा भाग आहे हो. म्हणजे सौमित्र गोठेकर खूप चांगला माणूस आहे, पण डिलिव्हरी करू शकत नाही तर उपयोग काय त्याचा, असं होऊन जातं ना थोडंसं. तर याच्याबद्दल तुम्ही काही टूल्स सजेस्ट कराल का की काय काय वापरता येईल का? तुम्हाला बरंच माहिती आहे सर. म्हणजे माझं तर बोलणं आहे की सिम्पल बेसिक टूल एक एक्सेल मेंटेन करा. यू ट्रॅक द डिटेल्स ऑफ द कस्टमर, ऑर्डर्स, प्रेफरन्सेस. बरीच लोक हा सिम्पल डेटा ना, म्हणजे सीआरएम घेऊन लोक सीआरएम वापरत नाहीत. दॅट इज अ डिफरंट स्टोरी. पण माझं बोलणं आहे एक्सेल मध्ये यू डू द ट्रॅकिंग, किती ऑर्डर्स करणार आहेत, काय करणार. तुम्ही खूप सुंदर सांगितलं की एवढी कट ऑफ डेट देऊन, राईट, यू गो अँड पब्लिश इट अँड रिच आउट टू मॅक्झिमम नंबर ऑफ पीपल. आता जेव्हा तुम्ही डेटा कॅप्चर करतायत, म्हणजे मला सुमित्र सरांनी ऑर्डर दिली, निशांतने दिली ऑर्डर, किंवा अजून कोणीतरी दिली, राईट, माझ्याकडे आहे, कशाची ऑर्डर दिलेली, किती क्वांटिटी मध्ये दिलेली, राईट. सो आय गेट अन अंदाज. आणि मग मी त्याला इनफॅक्ट पिच करताना आय कॅन से की सर तुम्ही मागच्या वेळी ना एवढी ऑर्डर दिलेली, तर तेवढी सेम रिपीट करायची आहे की अजून काही एक्स्ट्रा हवं आहे तुम्हाला. ही एक सिंपल गोष्ट ना, नॉर्मली लोक ती लक्षात ठेवत नाही, पण त्याच्याने खूप फरक पडतो. बिकॉज यू नो, अरे आय फील स्पेशल सडनली की निशांतने लक्षात ठेवला हा की मला काय मागच्या वेळी मी काय काय घेतलेलं त्याच्या बरोबर लक्षात आहे. सो ऑल द मोर रिझन दॅट इज देअर, राईट. सो आणि मीच सांगेन, दॅट इज वन टूल. एक्सेल मध्ये डेटा कॅप्चर करा. आजूला बाजूला बघा. बऱ्याच वेळेला न्यूजपेपर्स मध्ये किंवा याच्यामध्ये आपण वाचतो, राईट, बघतो, इतरांशी बोलतो, तेव्हा सणासुदीला नॉर्मली खरेदी वाढणार आहे, नाही वाढणार आहे, कुठल्या गोष्टीची काय
खरेदी विक्री चालू आहे त्याच्यावरून सहसा आपल्याला एक अंदाज येतो की किती सेल आपण एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न करू शकतो. अगेन या गोष्टीकडे सुद्धा बऱ्याच वेळेला दुर्लक्ष केलं जातं. म्हणजे आपल्या नातेसंबंधातले कोणी आहे ते आणि आपण पाहिलं ना तर घर घेणं, गाडी घेणं, कुठे अजून काहीतरी बाकीचे काहीतरी जे काही खरेदी विक्री करायची असते, या वेळेत जास्त होत असते, राइट? आणि प्रत्येक ओकेजनला फराळ किंवा ज्या गोष्टी लागतात, स्वीट्स वगैरे जे लागतात ते गरजेचं आहे. सो दॅट अँटिसिपेशन बिल्डिंग, राइट? की दुसरी गोष्ट आपल्या अवतीभोवती काय चाललेलं आहे ते ट्रॅकिंग करणं. म्हणजे टूल्स असणं गरजेचं नाहीये. फक्त इव्हन इफ यू आर हॅव्हिंग आवर आयज अँड इयर्स ओपन. फर्स्ट इज एक्सेल शीट, सेकंड इज आय वुड से कीप युअर आयज अँड इयर्स ओपन. बोलताना अंदाज घ्या आणि त्यांना सांगा, "अरे तुम्ही घर घेणार होतात ना, काय झालं त्याचं?" अँड देन सरप्राईज देम, वा, राइट? छान छान. सो ह्या अशा छोट्या गोष्टी काही आपल्याला करता येऊ शकतात. त्याच्यानंतर मला वाटतं, की ऑनलाईन जे रिमाइंडर्स असतात ना, म्हणजे Zapier किंवा बाकीचे टूल्स आहेत किंवा Mailchimp वगैरे आहे किंवा इव्हन WhatsAppवर मला वाटतं सर तुम्ही सॉफ्टवेअर तो काय नाव त्याचं? संपर्क सेतू वापरतो. WhatsApp. हां. तर तुम्ही जो वापरता त्याच्यावरती कदाचित आपण रिमाइंडर सेट करू शकतो, राइट? करतो एक दिवाळीच्या अगोदर यू जस्ट सेंड अ रिमाइंडर टू द कस्टमर. बरीचशी लोकं नाही करत. मी एक सिंपल मला माहित नाही आशिष बुक सेंटर करून चर्चगेटला एक बुक स्टोअर आहे. त्यांचा ऑगस्टला दरवर्षी सुंदरबाई हॉलला पुस्तकांचं प्रदर्शन भरतं. आज मी मागची 20 वर्ष झाली तिकडे जातोय. दर ऑगस्टला डेट्स फिक्स आहेत, जातो. माझी मुलं पण त्याची आतुरतेने वाट पाहत असतात. पण मला त्यांची एक गोष्ट आवडते. आजही दरवर्षी सेल चालू व्हायच्या अगोदर, प्रदर्शनाची डेट डिक्लेअर व्हायच्या आठवडाभर अगोदर आमच्या घरी त्यांचं पॅम्पलेट पोहोचतं. अँड आता WhatsAppवरती मला वाटतं गेल्या वर्षी WhatsAppवरती मेसेज आलेला मला. सिंपल गोष्ट आहे आपल्याकडे आणि सरांनी मला वाटतं सौमित्र सर बोलता-बोलता बोलून गेले आणि खूप महत्त्वाचं बोलून गेले, की नंबरच सेव्ह नसतो आपल्याकडे. मग नंबर सेव्ह नसतो, मग आपण त्या व्यक्तीकडे पोहोचणार कसे? राइट? अँड त्या व्यक्तीला आपल्याबद्दल माहिती कशी पडणार? आता विचार करा, मी जिथे वर्षातनं एकदा ट्रान्झॅक्शन करतो, तो सुद्धा माझा एक 2-3 हजाराचा किंवा 4-5 हजार त्याच्या पलीकडे तरी सुद्धा ती व्यक्ती मला आवर्जून फ्लायर पाठवते आणि WhatsAppवर रिमाइंडर देते. राइट? आय हॅव ऑल द मोर रिझन टू गो. सो या सिंपल गोष्टी आहेत. खूप मोठं असं काही करावं आपल्याला लागत नाही. पण ते करणं गरजेचं आहे. म्हणजे आणि अजून एक शेवटची गोष्ट मी ॲड करेल, की आपण सेल केल्यानंतर ना कस्टमरकडे पुन्हा रिलेशनशिप बिल्डिंगकडे बघत नाही. म्हणजे फराळ दिला किंवा वेबसाईट बनवून झाली किंवा इन्शुरन्सची पॉलिसी घेऊन झाली. आता या सगळ्या गोष्टींना रिन्युअल जोपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत कोण काही विचारणा करत नाही. राइट? मध्ये कोण कुठे भेटलात, की एक नुसतं चुकून फोन करा, मेसेज करा. नका सगळ्यांना करू. म्हणजे तुमचे मोठे ऑर्डर देतात किंवा मागची 5 वर्ष, 6 वर्ष झाली तुमच्याकडे ऑर्डर देतात. त्यांना एक आवर्जून एक मध्ये फोन, "सर काय बोलतात? कसं चाललंय? ठीक सगळं व्यवस्थित? बाकी घरी काय?" In that moment, he might give you some other order business which you never really expected to give. पण आपण ते करतच नाही. रिन्युअल किंवा मग या ऑर्डरपासून पुढच्या ऑर्डरपर्यंत. मला वाटतं या काही छोट्या-मोठ्या गोष्टी आहेत, ज्या आपण केल्या तर बराचसा खूप मोठा असा फरक पडू शकतो. म्हणजे ते आपलं अवेअरनेसकडेच आपण येतो म्हणजे नक्कीच. अवेअरनेस येस, येस, की अवेअरनेस. आपल्या येस, डोक्यात येस. ते जाणीव का आपल्याला बरोबर. मुळात. आणि मग हे उलटं जाऊन मग परत आपल्या त्या सगळ्या स्पिरिच्युअल गोष्टींकडे येत असते, स्वधर्माकडे, की मला जे ते करतोय ते त्याच्यापर्यंत पोहोचतोय का, मला खरोखर वाटतं का, मग परत एम्पथीवरती येतोच आपण आपोआप. नुसतं कस्टमर केअर डिपार्टमेंटने होणार नाही, तुम्हाला खरंच वाटायला पाहिजे बरोबर. की असं असं होतंय. वाटायला पाहिजे. त्यामुळे नंबर वरून इनफॅक्ट आठवलं सर. बोला हां. बोला. नाही, छान झाला आपण इनफॅक्ट संवाद आपला. Amazon, मला खूप आवडलं. Amazon, Flipkart ना, काय म्हणतो? ते दरवर्षी अँटिसिपेट करतात, की कुठल्या प्रॉडक्टचा, कुठल्या कॅटेगरीचा किती बिझनेस होणार आहे. आणि दे इन फॅक्ट फोकस ऑन इन्क्रीजिंग अँड एन्हान्सिंग दॅट सेल. आणि आकडेवारी 3 दिवसात
आकडेवारी वाचलेली दिवाळीच्या वेळेला, मला वाटतं 1,00,000 करोडचा सेल झाला Amazon, फ्लिपकार्टचा मिळून. मग ते जर करू शकतात आणि एवढा मोठा जर सेल होत असेल, तर आपण साधा विचार का नाही करू शकत? अँड व्हाय डू वी मिस आउट ऑन दिस अपॉर्च्युनिटीज दॅट कम नॉकिंग एट आवर डोर? आपण आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मला कुठे जाऊन कोणाकडे मागायचा पण नाही बिझनेस. माझ्याकडे चालून आलेला आहे सुवर्ण संधी, राइट? दॅट इज द थिंग दॅट वी मिस आउट ऑन. येस निशांत, काय बोलत नंबर होता? वरून हां. आठवलं, काल एक मिसेस पोद्दार म्हणून त्यांनी एक 2022 ला मला एन्क्वायरी केली होती. काल त्यांचा फोन आला, मी म्हटलं हा बोला. मग ते निशांत दावाळे बोलतायत का दिलकेकरी मध्ये बघितलं, म्हटलं अहो आहे तुमचा नंबर सेव्ह, बोला ना. तिचं लगेच उत्तर आलं, अरे वा वा. मग तिने बाकीची माहिती विचारली, मी दिली. आज सकाळी तिला सगळे डिटेल्स पाठवले. तर ह्या गोष्टी लक्षात राहतात. अजून एक वैष्णवी कुलकर्णी म्हणून माझ्या कस्टमर आहेत. त्यांनी आय गेस 2022 लाच पहिल्यांदा बॅग मागवली होती आणि त्या जस्ट बावधन एरियामध्ये शिफ्ट झाल्या होत्या. बिल्डिंग मध्ये जास्त लोक राहायला आले नव्हते. ती प्रेग्नंट होती येते आणि तिने बॅग मागवलेली आणि मी परत जगलरी करून एका दिवसात मी ती त्यांच्यापर्यंत पोहोचवली. तिथे वॉचमनही आला नव्हता आणि त्याच्यानंतर तिचं बाळ झालं, त्यांनी मला कळलं हे ते. आता त्यांच्या बाळाची बर्थडेट मी माझ्या कॅलेंडर मध्ये लिहून ठेवलेली आहे रिपीट मोड मध्ये, की हा 3रा वाढदिवस याचा होता. मी जस्ट त्यांना विश करतो मुलीच्या नावाने येते. त्यांच्या लक्षात राहतात. त्यांनी मला 3 कस्टमर दिलेले आहेत त्याच्यानंतर. सुनीता पाटणकर म्हणून एक माझ्या आहेत कर्नाटकच्या, त्यांची मुलगी चितळ्यांच्या घरात दिलेली आहे. त्यांनी माझ्याकडून नाही म्हटलं तरी 25-30 बॅगा घेतल्या असतील. अरे भक्ती वाह! चिते, छान. मकरंद चिते, त्या सगळ्या मी सांगलीला पाठवतो, भिलवडीला. मग त्यांची पुढे US ला चालले शिकायला त्यांना असं. आणि पर नो राईम रिझन त्या फक्त माझ्याकडून घेऊन कोणाला तरी भेट देतात. आणि आता तर असं आहे की निशांत एक केबिन लगेच चांगलीशी पाठवली पोहोचली की मी त्यांना कळवतो. कधी विसरतात, मग कधी अरे पेमेंटच द्यायचं राहिलं तुझं. पण म्हणजे 25 बॅगा एका व्यक्ती फक्त माझ्याकडून घेऊन कोणाला तरी भेट देते. सो शी इज ऑलमोस्ट लाईक माझा बिझनेस व्हावा म्हणून त्या करतायत का. तर या सगळ्या गोष्टी राहतात. सॉफ्टवेअर किंवा टूल्सचं म्हटलं तर साधं तुम्हाला POS मशीन मधून येणारी चिठ्ठी, तुम्हाला जे बिल येतं ना, ते पण केवढी माहिती देतं की तुमचे कुठले प्रॉडक्ट किती किमतीच्या रेंज मधले विकले जात आहेत. एखादं प्रॉडक्ट जे तुमचं कदाचित विकलं जात नाही, अनसोल्ड इन्व्हेंटरी आहे, जर त्याचं आणि ह्याचं काहीतरी कॉम्बिनेशन करून तुम्ही प्रॉफिट हटवून फक्त कॉस्ट प्राइसला काढलं तर तुमची अनसोल्ड इन्व्हेंटरी पण निघू शकते. अशा बऱ्याच गोष्टींची इन्फॉर्मेशन त्या साध्या POS मशीन वरून किंवा बिलिंग सॉफ्टवेअर मधून मिळू शकते. पण ते घेऊन वाचणं, त्याच्यातून काहीतरी प्रॉफिट पूल निघू शकतात याची माहिती घेणं, हे सगळं आहे. याला एक थोडंसं एक ऍडव्हान्स लेवलचं उदाहरण असं की बजाज फायनान्स हा जो बिझनेस आहे त्यांनी जेव्हा सुरू केला तेव्हा बजाज ऑटोचं जे लोन बुक होतं ते त्यांचं प्राईम कस्टमर होतं. नंतर त्यांनी तो पुढे पुढे मिळून गेले. डेटा या गोष्टीने काय फरक पडू शकतो ह्याचं एक क्लासिकल उदाहरण आहे. गव्हर्नमेंटकडे जेवढा पॅन कार्डचा डेटा नसेल ना तेवढाच बजाज फायनान्सकडे आहे. तुम्ही कधी विकत घेतलाय, काय विकत घेतलंय, तुमची कपॅसिटी काय आहे, तुमचं ऑक्युपेशन काय आहे, त्याच्यावरून त्याच्यातून त्यांनी जे डेटा पॉइंट्स काढले आहेत ना, एक महत्वाचा प्रॉफिट पूल आयडेंटिफाय करायची शक्कल त्यांच्याकडून लढवली गेली. की 3 असे ऑक्युपेशन आहेत की ज्याला बँका युजली त्यांचं कॉर्पोरेशन म्हणजे छोटी किंवा मोठी कंपनी नाहीये, दे आर मोर लाईक अ इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युटर आहेत, त्यांना लोन देत नाहीत किंवा डिक्लाइन करतात. दॅट इज आर्किटेक्ट, लॉयर अँड डॉक्टर. आता तसं बघायला गेलं तर आयरॉनिकली ही स्टेबल इन्कम असणारी आणि ट्रस्टवर्दी पीपल आहे. पण बँकांचं अंडर रायटिंग पॉलिसी जे काय असेल त्याच्याने ते लोक त्यांना लोन देत नाही. ते बजाज फायनान्सने फर्स्ट टाइम आयडेंटिफाय केलं आणि या सगळ्यांना टॅप करायला सुरुवात केली आणि ह्यांना कमी किमतीत लोन दिलं. आता फास्ट फॉरवर्ड तुम्ही गेल्या 10-15 वर्षातला जर त्यांचा डेटा बघाल तर ह्या सगळ्या मंडळींनी आपापसात एकमेकांना कम्युनिकेट करून आज ह्यांना बजाज फायनान्स पेक्षा स्वस्त लोन जगात कोणी देऊ शकेल. तो सगळा डेटा आणि ह्यांचं नॉर्मल माणसापेक्षा ह्यांचं उत्पन्न जास्त असतं, भले ते लोक इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युटर असते. त्याच्यानंतरचं फर्दर आहे की डॉक्टर आहे. मग डॉक्टर काय ऑन्कोलॉजिस्ट आहे, गायनॅक आहे, पेडियाट्रिशियन आहे, अजून काय आहे. मग त्याचं क्लिनिक कुठे आहे, मुंबईत नॅशनल कॉलेजच्या जवळ आहे का. एवढ्या सगळ्या डेटा पॉइंट्स म्हणजे ह्याचं इन्कम अजून जास्त असेल, मग ह्याला अजून स्वस्त करा. त्याला रिव्हर्स AOL असं काहीतरी त्यांनी नाव दिलंय. म्हणजे एवढं त्यांना बांधून टाकलंय की ते लोक कुठेही दुसरीकडे
जाऊ शकणार नाहीत आणि मग ऍक्च्युली जो गाळ उरणार आहे तो जाऊ दे बँकांकडे. आपल्याला या क्लीन क्लास कारण इथे एनपीए होणार नाही, इथे नॉन परफॉर्मिंग असेटची शक्यता त्यांनी ऑलमोस्ट नील केलेली आहे. तर डेटा पॉइंट्स तुम्हाला काय काय माहिती देतात आणि त्याच्यातून तुम्ही प्रॉफिट पूल आयडेंटिफाय करू शकता. सुपर जिनियस स्ट्रॅटेजी आहे बजाज फायनान्स असं. म्हणजे आपल्याला एक आता काय होईल, एक हा जो पुढच्याच पॉडकास्टच तुला एक विषय तू दिलास आता, की आपण हा जरूर नीट विचार करून मांडूया. तर मला असं म्हणायचं की ऍटलिस्ट केवायसी जरी केलं आपण आपल्या कस्टमर बद्दल, तेवढं मिनिमम छोट्या कस्टमर बद्दल, तो काय आहे, जर अँथनी सर म्हणले त्याप्रमाणे तो किती महत्वाचा माणूस आहे, त्याला जर आपण पोचू शकलो नाही तर पुढचा लॉस ऑफ ऑपॉर्च्युनिटी मोठा आहे. एवढं जरी कळलं तरी आपल्याला पुरेसं आहे आता. अगदी छोट्या होम बेस्ड बिझनेसला तसं तुझा तर तसा म्हटलं तर तुझा बिझनेस तसा होम बेस्ड बिझनेस सारखाच आहे तुझा, पण वे यू आर टेकिंग केअर ऑफ द कस्टमर इज फेनॉमिनल ना. तर हे आपलं त्यातनं करायला पाहिजे. म्हणजे मला वाटतं आपण थांबूया का इथे, काय वाटतंय, काय सर अजून बोलायचं? येस येस सर, फक्त जातं थोडस दोन ना, म्हणजे थोडेसे उलट्या बाजूचे ना, ऑपोजिट साइड डेव्हल्स ॲडव्होकेटचे 2-3 मुद्दे मांडतो. हा हा म्हणजे पहिली गोष्ट महत्वाची म्हणजे अशा वेळेला संधी चालून आली तर आपली खरोखर ती एक्झिक्यूट करण्याची कुवत आहे किंवा नाही याचा जरूर विचार करावा. कारण आपण संधी मिळते आणि मग आपल्याला खूप मोठी संधी पुढे मिळेल, राईट, त्या अवश्यपायी आपण कदाचित हो बोलू आणि मग देतो तुम्हाला, आणि जर दिलं नाही तर दॅट विल बी बिग बिग लॉस ऑफ फेस. तर तो विचार करणं ना, म्हणजे ओव्हर कमिटमेंट, अति हौशीपणा करणं सुद्धा योग्य होणार नाही. तर तो असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपली ऑपरेशनल कॅपॅसिटी आहे का, की ऐन वेळी ऑर्डर आलेली आहे, माझ्याकडे ती, जसं निशांत सुरुवातीला बोलला, इन्व्हेंटरी आहे का त्याच्यासाठी लागणारी, किती वेळ लागणार आहे, किती दिवसात होणार आहे. मी आता मध्येच कोणाशी बोलत होतो आणि त्यांनी मला सांगितलं, सर केक बनवायला किंवा असा केक जर तुम्हाला हवा असेल तर मला कमीत कमी 2 दिवस लागतील. पण त्यांनी लगेच दुसरा जो पर्यायी मुद्दा दिला मला, की त्याच्याऐवजी तुम्हाला हा जर केला तर मी लगेच देऊ शकतो. जो अंडरस्टँड ना, की व्हॉट यू कॅन डिलिव्हर अँड व्हॉट यू कॅनॉट डिलिव्हर, आणि तुमचे जे डेली ऑपरेशन्स किंवा जे आहेत त्याच्यावर काही इम्पॅक्ट पडणार नाही, हा विचार करणं खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्यात शेवटी असं सांगेल, की आलेली प्रत्येक संधी मोठी संधी होईलच याची गॅरंटी नाही, राईट. पण म्हणून त्या संधीला नाकारणं हे सुद्धा योग्य नाही, कारण यू नेव्हर नो विच वन इज गोइंग टू टर्न आउट टू बी बिग. सो प्रत्येक वेळी मला अरे खूप मोठी संधी मिळेल, मोठी संधी मिळेल म्हणून मी करतोय, ही अपेक्षा ठेवणं सुद्धा. सो फोकस ऑन डिलिव्हरिंग द क्वालिटी अँड द व्हॅल्यू. सुमित्र सर पण बोलले, की क्वालिटी आणि व्हॅल्यू जी आहे ना, व्हॅल्यू क्रिएट करणं कस्टमरसाठी, तो आपला फोकस आणि तिकडे आपला ओढा असला पाहिजे. तर या गोष्टी सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत. जेव्हा आपण नाही बोलतो तेव्हा त्याचे परिणाम काय आहेत, आणि हो बोलतो तेव्हा मी खरोखरच ती देऊ शकतो जबाबदारी का, काय. याचा विचार करणं सुद्धा अगदी महत्वाचं आहे. मला वाटतं त्या नोटवरती वी कॅन येस, कन्क्लूड. वंडरफुल पॉइंट होता. येस, थँक्यू छान. व्हेरी मच फॉर जॉईनिंग. आणि मला खूप बरं वाटलं आज, खूप दिवसांनी अगदीच यु नो फेस टू फेस. हे करतच राहू. आपण येस सुद्धा येस येस निवडकची व्हॅल्यू जी आहे, जी क्रिएट झाली ती पोहोचवण्याकरता तुम्हाला हा युट्यूबचा तुम्ही बघितला असेल आणि तुम्हाला जर ह्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला किंवा लिंक हवी असेल किंवा पुढच्या युट्यूबचं आमचं काय आहे त्याच्याबद्दल जर माहिती हवी असेल तर तुम्ही आणि जर तुम्ही ऑलरेडी आमच्या व्हॉट्सअपच्या लिस्टवरती नसाल तर तुम्ही या युट्यूबच्या व्हिडिओला जरूर कॉमेंट करा, किंवा तुम्ही निशांत किंवा अँथनी सर किंवा सौमित्र गोटीकर, मी स्वतः, अशा तिघांपैकी ज्या नंबर नसतील तरी तुम्ही युट्यूबवरती कॉमेंट करू शकता. निशांत सर नंबर तुम्हाला दिलेला आहे वरती, 9892727445. बरोबर आहे निशांत? येस. येस. तर त्या नंबरवर तुम्ही जरूर एक मेसेज केलात तर आम्ही तुम्हाला लिस्टला ऍड करू आणि याच्या रेकॉर्डिंग पाहू सगळ्या. ओके, थँक्यू. चला भेटू पुढच्या वेळी. गुड नाईट. थँक्यू अँथनी सर. गुड नाईट. थँक्यू सर. थँक्यू. बाय.